जय श्रीकृष्ण. दंडवत प्रणाम सगळ्यांना. कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. तर मैत्रिणींनो आणि भावांनो, आज आपण श्रीमद भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायातला 35 आणि 36 हे 2 श्लोक घेणार आहोत. आपण मागच्या व्हिडिओमध्ये 33 आणि 34 हे 2 श्लोक घेतले. आज आपण 35 आणि 36 हे 2 श्लोक घेऊया. तर आपण सगळ्यांनी पुस्तक समोर ठेवूया, म्हणजे आपल्याला कानावर शब्द पडत आणि बोटं फिरवत आपण त्याच्यावर प्रयत्न करणार आहोत की आपल्याला उच्चार व्यवस्थित जमले पाहिजेत. तर आपण सुरू करूया. पहिला अध्याय 35वा श्लोक. एतान्न हन्तु मिच्छामि, एतान्न हन्तु मिच्छामि, एतान्न हन्तु मिच्छामि, घ्नतोऽपि मधुसूदन, घ्नतोऽपि मधुसूदन, एतान्न हन्तु मिच्छामि, घ्नतोऽपि मधुसूदन, एतान्न हन्तु मिच्छामि, घ्नतोऽपि मधुसूदन. खालची ओळ. अपि त्रैलोक्य राजस्य हेतो किम्नु मही कृते, अपि त्रैलोक्य राजस्य हेतो किम्नु मही कृते, अपि त्रैलोक्य राजस्य हेतो किम्नु मही कृते. खालचा श्लोक 36वा. निहत्य निहत्य धार्तराष्ट्रान्न, निहत्य धार्तराष्ट्रान्नः का प्रीतिः स्याज्जनार्दन, का प्रीतिः स्याज्जनार्दन, निहत्य धार्तराष्ट्रान्नः का प्रीतिः स्याज्जनार्दन, निहत्य धार्तराष्ट्रान्नः का प्रीतिः स्याज्जनार्दन. पापमेवा. खालची ओळ. पापमेवा श्रयेदस्मान् हत्वैताना ततायिनः, पापमेवा श्रयेदस्मान् हत्वैताना ततायिनः, पापमेवा श्रयेदस्मान् हत्वैताना ततायिनः, पापमेवा श्रयेदस्मान् हत्वैताना ततायिनः. दोन्ही श्लोक पुन्हा एकदा घेऊ. एतान्न हन्तुमिच्छामि, घ्नतोऽपि मधुसूदन, अपि त्रैलोक्यराजस्य हेतो किम्नु मही कृते, निहत्य धार्तराष्ट्रान्नः का प्रीतिः स्याज्जनार्दन, पापमेवा श्रयेदस्मान् हत्वैताना ततायिनः. आता मागचे 2 आणि हे 2 पुन्हा एकदा रिपीट करू. मागचे 2 घेऊ. येषामर्थे काङ्क्षितं नो राज्यं भोगः सुखानि च, त इमे अवस्थिता युद्धे प्राणांस् त्यक्त्वा धनानि च, आचार्यः पितरः पुत्रास् तथैव च पितामहा, मातुलः श्वशुरः पौत्रः शालः सम्बन्धिनस्तथा, एतान् हन्तुमिच्छामि, घ्नतोऽपि मधुसूदन, अपि त्रैलोक्यराजस्य हेतो किम्नु मही कृते, निहत्य धार्तराष्ट्रान्नः का प्रीतिः स्याज्जनार्दन, पापमेवा श्रयेदस्मान् हत्वैताना ततायिनः. तर आपण बघितलं, मागच्या वेळेस आपण बघितलं की अर्जुनाने धनुष्य खाली टाकून दिलं होतं. खरं म्हणजे
जो प्रश्न अर्जुनाला पडला होता तो प्रश्न आपल्याला पण आपल्या पण सांसारिक याच्यामध्ये व्यवहारामध्ये पण आपल्याला पण असे प्रश्न पडतात की ज्यावेळेस आपल्याला कुणाशी तरी लढायचं असतं, कुणाशी तरी भांडायचं असतं आणि त्यावेळेस तो आपलाच असतो. आपण प्रश्न पडतो आपल्याला की आपण याच्याशी भांडावं की न भांडावं, पण भांडल्याशिवाय गत्यंतर नसतं आणि नाही भांडलं तर मग तो आपला धर्म, जसा श्रीकृष्णाने सांगितलं की क्षत्रिय धर्म, तुझा क्षत्रिय धर्म आहे अर्जुनाला सांगितलं, तर तसा मग आपल्याला पण नाही भांडलं तर आपल्यालाही करमत नाही. आपल्याला असं वाटतं आपल्यावर अन्याय झाला आहे ना, मग भांडायलाच पाहिजे, असं म्हणजे प्रश्न पडतो आपल्या पुढं पण. तर ही आपल्या कलियुगाचं जे आहे ते कलियुगाच्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला निमित्त केलं होतं आणि ती गीता आपल्यापर्यंत, तो उपदेश आपल्यापर्यंत पोहोचवला होता. तर आपण त्या उपदेशाचं अभ्यास करायला लागलो, आपण गीता वाचायला लागलो, गीता शिकायला लागलो आणि ती शिकत शिकत आपल्याला त्या जो काही देवाचा उद्देश होता तो नेमका उद्देश काय होता हे त्याच्यातून आपल्याला समजणार आहे. म्हणून आपण श्रीमद भगवद्गीता ही शिकत आहोत. तर मागच्या वेळेस आपण बघितलं की अर्जुनाने सांगितलं की चौफेर नजर टाकून त्यांनी बघितलं आणि त्याला सगळे आपले नातेवाईक दिसू लागले, आप्तस्वकीय दिसू लागले, चुलते, काके, मामे, सासरे हे सगळे त्याला दिसायला लागले. पितामह, हे त्याचे जे पितामह, ते पितामहांचा तो लाडका होता भीष्म पितामह, तर ते पण त्याला तिकडच्या बाजूने दिसायला लागले. त्यांना पण मला मारायचे. दुर्योधन हा तर भाऊच होता, काकाची मुलं होते, तो तर भाऊच होता, ते तर सगळे 100 कौरव जे होते ते भाऊच होते, त्यांना पण मला मारायचे. आणि हे सगळं त्यांना सगळ्यांना मारून आणि मग मला विजय मिळवायचा यांच्या सगळ्यांवर, आणि यांच्यावर विजय मिळून मग तेव्हा कुठं मला सत्ता उपभोगायला मिळणार आहे किंवा मला ऐश्वर्य मिळणार आहे किंवा मला राज्य करायचं आहे. तर हे सगळा विचार त्यांनी केला आणि त्यांनी सांगितलं की यांना मारून जर मला राज्य करायचं आहे तर मला हे नको आहे. म्हणून त्यांनी श्रीकृष्णाला सांगितलं आणि आपल्या हातातलं धनुष्य खाली टाकून दिलं आणि त्यांनी सांगितलं की मी लढाई करू शकत नाही, कारण हे सगळे माझे आपले आहेत, असं त्यांनी सांगितलं होतं. आणि मग श्रीकृष्ण भगवंतांनी त्याला तिथून पुढं उपदेश करायला सुरुवात केली, त्याचा धर्म समजावला, त्याचं कर्म समजावलं आणि ते धर्म आणि ते कर्म त्याला अर्जुनाला समजावता भगवान श्रीकृष्णांनी आपल्यापर्यंत आणून घातलं की आपला धर्म काय, आपलं कर्म काय, आपण काय करायला पाहिजे, आयुष्यात येऊन जीवनात येऊन आपण काय करायला पाहिजे आणि काय नको करायला पाहिजे, हे सगळं भगवान श्रीकृष्णाने गीतेमधून उपदेशामार्फत आपल्याला उपदेशपर सांगितलेलं आहे. तर तो उपदेश आपल्याला ध्यानात घ्यायचा आहे आणि म्हणून आपण गीता शिकायला लागलो. तर अर्जुनाने सांगितलं की मी लढाई करणार नाही. मग देवाने त्याला सांगितलं, अर्जुनापुढं बरेच प्रश्न उभे राहिले होते की हे यांच्यासमोर मला लढायचं आहे, यांना मला मारायचं आहे आणि मी यांना मारून मग माझ्या म्हणजे मी पापाचा भागीदार होईल, मला पाप लागेल, असे सगळे प्रश्न त्याच्यापुढं होते. आणि म्हणून त्याने देवाला सांगितलं की मी लढणार नाही. आणि मग तिथून पुढं देवानी पण त्याला सांगितलं आहे की लढणं हा तर तुझा धर्म आहे, कारण खूप युगानुयुगे चालत आली ही लढाई आहे की सत्याचा असत्यावर विजय हा व्हायलाच पाहिजे. सत्य आणि असत्य यांची लढाई, धर्म आणि अधर्म यांची लढाई, नीती आणि अनिती यांची लढाई, ही जी लढाई आहे तर ती लढाई लढणं हे तुझं कर्मच आहे आणि हा तुझा धर्मच आहे, हे भगवान श्रीकृष्णाने त्याला समजावून सांगितलं. तसंच आपल्याला सांसारिक बाबीमध्ये, व्यावहारिक बाबीमध्ये आपल्याला पण हा विचार करावा लागतो की माझा धर्म काय, माझं कर्म काय, मी काय करायला पाहिजे, काय करायला नको पाहिजे, हे सगळं आपल्याला गीतेमार्फत भगवान श्रीकृष्ण सांगतायत आणि आपण ती गीता शिकण्याचा प्रयत्न करत आहोत. तर आपण अशा प्रकारे हे गीता म्हणजे थोडा आपण अर्थ जर समजून घेतला तर त्याच्यातले जे शब्द आहेत तर ते शब्द थोडेफार आपल्या अर्थामध्ये पण येऊन लागतात आणि ते शब्दांचा उच्चार आपल्याला जमू लागतो. म्हणून हा थोडा अर्थ सांगण्याचा प्रयत्न आहे. तर तो अर्थ सांगत असताना आपण तो अर्थ ऐकतो ज्यावेळी, तर त्यावेळीच मग आपल्या मनात विचार आला पाहिजे की खरंच भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला निमित्त करून आपल्यापर्यंत गीता पोहोचवली. मग का पोहोचवली असेल, ही मला का वाचली पाहिजे, ही मला का शिकली पाहिजे, याचा विचार आपण करायला पाहिजे. आणि आपल्याला माहिती आहे की आता
आपण बघतो मोबाईलवर म्हणा, टी व्हीवर म्हणा, आपण बघतो की हा ट्रेंड वेगळाच आहे. कोणता? आपण जो करतो आहोत, आपण जे शिकतो आहोत, हे सगळं प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चाललं आहे. आणि आपल्याला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जायला भगवान श्रीकृष्ण सांगतायत की तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जा. तो जर पाठीराखा असेल तर आपल्याला जायला काहीच हरकत नाही. भगवान श्रीकृष्ण जर आपलं रक्षण करता असेल तर आपल्याला ते प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जसं ते सांगतात तसं जायला काहीच हरकत नाही. ठीक, आपल्याला यश मिळणार नाही, अपयश मिळेल, पण तरी पण आपल्याला खचून न जाता आपल्याला ह्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जायचं आहे. आणि ह्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाता जाता आपण काय करणार आहोत आणि काय नाही करणार आहोत हे आपण या गीतेमार्फत सगळं काही शिकणार आहोत. आणि त्याच्यासाठी आपण भगवद्गीता शिकत आहोत. त्याच्यासाठी आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब तर कराच करा. प्लीज सबस्क्राईब करायला कंजूसपणा करू नका. सबस्क्राईब कराच करा. धन्यवाद. जय श्रीकृष्ण.